आमच्या व्यंकटेश नंदनवन, व्यंकटेश लिटिल हार्ट, व्यंकटेश सॉलिड, व्यंकटेश पॅराडाईज या साइट मध्ये दिवाळी निमित्त बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना खास सवलत। साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासवडमध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील 1-2 गुंठ्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध। अम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी, ड्रेनेज लाईन, मेन रोड 40 फुटी डांबरी रस्ता, अंतर्गत 15 फुटी डांबरी रस्ता, सर्व सोयींयुक्त 1 ते 2 गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये। सर्वसामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा। साई डेव्हलपर्स, आमचा पत्ता हिवरकर मळा, सासवड, सर्वे नंबर 53/14। अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल 9850 53 39 06 आणि 9890 01 79 28। नमस्कार, सह्याद्री 24/7 या चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत। श्री क्षेत्र शिखर शिंगणापूरमधील यात्रेसाठी पुरंदरमधील मानाच्या तेल्याभुत्याच्या कावडीने अमृतेश्वरास धार घालून यात्रा संपन्न झाली। मानाच्या कावडीमध्ये सासवड पंचक्रोशी, शिवरी पंचक्रोशी, बिलसर पंचक्रोशी या मानाच्या कावड्या शिखर शिंगणापूरमध्ये अवघड मुंगे घाट चढून अमृतेश्वरास धार घालत असताना यानंतर शिखर शिंगणापूरची यात्रा संपन्न झाली। शिवरीची मानाची कावड रामनवमी दिवशी श्री क्षेत्र शिखर शिंगणापूरकडे प्रस्थान करते। जेजुरी, कोळविरे, चोपडज, फलटण, कोथळे या ठिकाणी येते। पुन्हा आरती प्रसाद होऊन दुपारी 2 वाजता मुंगे घाटाकडे प्रस्थान करते। अवघड मुंगे घाट, दोरखंड व मानवी साखळीद्वारे कावड मंदिराकडे नेली जाते। यानंतर अमृतेश्वरास धार घालून कावड पाराकडे येऊन महाप्रसाद होतो आणि कावडीची सांगता होते। यावर्षी भीषण दुष्काळ असताना कुठेही पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवली नाही। मंदिर प्रशासन, पोलीस प्रशासन, आरोग्य प्रशासन यांनी चोख व्यवस्था पार पाडून ही यात्रा यशस्वी पार पडली। यात्रेचे सेवेकरी मारुती शिंगाडे, विजयकुमार शिंगाडे, माणिकराव भोसले, दादा भोसले, सोमा भोसले, सुभाष कचरे, अविनाश ठोंबरे, भाऊसो जाधव या सेवेकरांनी मंदिरामध्ये सेवा व्यवस्थित ठेवली होती। आपण पाहतात सह्याद्री 24/7। आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर हे महाराष्ट्राचे कुलदैवत आणि या ठिकाणी सालावाप्रमाणे गुढीपाडव्यापासून 5 दिवसांनी या ठिकाणी शंकर पार्वती पंचमीच्या यांच्या हळदीचा मोठा कार्यक्रम, या हळदीसाठी बीड, उस्मानाबाद, नांदेड या भागातून येणारी हळदीला लोक या ठिकाणी येथील पुजारी, पडवे येथील मक्तदार म्हणजे वहिवाटदार आता असणारे उदयनराजे महाराजांनी त्यांच्याकडे हे दिलेलं चालवण्यासाठी इथली व्यवस्था, सुसुविधा, इथले आतील सगळी स्वच्छता, हे वर्षभर सगळं मंदिराचं देखरेख करणे हे उदयनराजे महाराजांनी 1 वर्षासाठी हे पथकी म्हणून या शिखर शिंगणापूर गावचे सुपुत्र हे चालवण्यासाठी घेतलेलं असतं। यात्रा कालावधीमध्ये जो काय लागेल तो खर्च शासन या ठिकाणी पाणी पुरवठा, ग्रामपंचायतीकडून लाईटची सोय, दिवाबत्ती आणि या ठिकाणी पाडव्यापासून 5 दिवसानं मोठा हळदीचा कार्यक्रम असतो। तेथून 5 दिवस झाल्यानंतर 8व्या दिवशी देवाचा लग्नाचा कार्यक्रम असतो। विवाह सोहळा, शंकर पार्वती यांचा विवाह सोहळा रात्री 12 वाजता या ठिकाणी मोठ्या लोकसंख्येने या पूर्ण महाराष्ट्रातील अनेक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, आंध्र प्रदेशातून, कर्नाटकातून या ठिकाणी भक्त येतात आणि देवाची या ठिकाणी
आणि परत दशमीला परत एक लग्ना दिवशी एक धज येते, ते पायी चालत येणारी शिंगणापूर गावामध्ये आल्यानंतर तुफान गर्दी त्या दिवशी यात्रेला सुरुवात झालेली असती आणि लग्नाचा विधी रात्री 12 वाजता चालू झाल्यानंतर या ठिकाणी शिंगणापूर गावामध्ये 2-2.5 किलोमीटरमध्ये पूर्ण तुफान गर्दी लग्नासाठी होते. लग्न सोहळा उरकल्यानंतर हे लोक सगळे परत जातात. परत नंतर दशमीला आणखीन फिरून काट्या कावडीचा मोठा गजर होतो. दशमी, एकादशी, बारशी मुंगी घाटातून येणारी मानाची कावड, मुथे तेल्याची मुथोजी महाराज यांची कावड बऱ्याच दिवसापूर्वी या आपल्या घराला आग लावून या ठिकाणी येत होती आणि ही परंपरा आज पण ह्या मुंगी घाटातून चालू आहे. त्यांच्याबरोबर या ठिकाणी ते वर आल्यानंतर शासकीय त्या घाटातून दोर लावून म्हणण्याची काही कावडींची पद्धत आहे. काही कावडींची पद्धत अशी आहे की या मुथोजी महाराजाच्या कावडीला याला न रस्सी लावता ही कावड नुसत्या हाताच्या साखळीवर हे कावड त्या मुंगी घाटातून, ज्या मुंगीला चढता येत नाही त्या घाटातून हाताच्या साखळीवर शंभू महादेवाच्या कृपेने ही कावड संध्याकाळी 5:30-6:30च्या दरम्यान हे घाटातून हळूहळू वर येत असती. बरेचसे मुलं, तरुण व्यक्ती, महाराज पायात काय नसतं, डोक्यावर फक्त देवाच्या पादुका घेऊन ते हे घाट वर चढत असतात. अशाप्रमाणे हा विवाह सोहळा उदयनराजे महाराज यांच्या असणारे मालकीचे पारंपरिक हे कुलदैवत या ठिकाणी महाराजांचे हे जे कार्यकर्ते असणारे या गावातील मक्तेदार पत्की काका आणि सालकरी बाकीचे काही गावातील त्यांचे मित्रमंडळी घेऊन त्या दर्शनबारी काय देणगी पावती असेल या ठिकाणी असणारे कासवावरील काय पुजारी आणि नंदी बसले गुरव आणि बाहेरील मंदिरातून बाहेर आल्यानंतर या ठिकाणी हे जे नगारावाले गडशी या लोकांचा यात्रेच्या कालावधीमध्ये फार यात्रेकरूंना आणि समजून सांगण्याचं काम या ठिकाणी यात्रा त्यांच्यावर विश्वास देऊन काय गोंधळ झाला, काही झालं तर इथं मध्यंतरी सोडलं जात नाही. दर्शनबारीप्रमाणे येऊन रांगेत दर्शन करणं हे या शंभू महादेवाचं चालत आलेलं पारंपरिक. आणि या गावचे पाण्याची सुविधा ग्रामपंचायत, नगर परिषद, पंचायत समिती यांच्याद्वारे काय टँकरनं पाणी पुरवठा होतो. काय थोडंफार कमी पडले तर काय काय ठराविक खाजगी काय मंडळी बारामती असल इकडून या गावचे या तालुक्याचे आमदार किंवा कुणी जयकुमार गोरे भाऊ ह्यांच्यातून काही पाण्याचा सुविधा उपलब्ध केल्या जाते ना. अशा तऱ्हेने ही यात्रा ऐन उन्हाळ्यात चैत्र यात्रेमध्ये ही यात्रा भर उन्हाळ्यात पाईप ही पार पडली जाते. अशी यात्रा या चालू वर्षी तर पाण्याचा अडचणीचा प्रश्न होता, तरी पण यात्रा पार पडल असं लोकांना वाटत नव्हतं. पण शंभू महादेवाच्या कृपेनं ही यात्रा परत पोलीस स्टेशन असेल आणि आरोग्य खाता असेल, मंदिरात शेजारी आरोग्य विभाग, तिथं डॉक्टर आहेत, लोकांची काय कुणाला थंडी एकदम एक नंबरचं काम या ठिकाणी यात्रेच्या कालावधीमध्ये केलं जातं. त्याप्रमाणे हा शिवपार्वतीचा सोहळा शिखर शिंगणापूर येथे सातारा जिल्ह्यात उदयनराजे महाराज यांच्या मंदिरात हा पार पडला जातो. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं महाराज काही नाही. असं सहकार्य आम्हाला
करत जावं. पाण्याची सुविधा या गावामध्ये कमी आहे, लोकांची वाय थोडीशी अबलावते, तर पाण्याची सुविधा महाराष्ट्र शासनाने अनेक ह्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने करावी अशी मी विनंती करतो. जय जय.
गडवाडी चला चला घ्या पट घ्या बरडकर बरडची काय लागली चला वरती आले थांबू नका वरती चला इथं हे बरोबर चल चल वर तिकडे चल लाल टोपी चला वरती नका सुंदर आहे जास्त का या ठिकाणी शेकडो किलोमीटर चालवल्या कावडी लोक माझ्या सारख्यासाठी येत आहेत आणि हा साधारणतः सोहळा पावळे 5 लागतो आपणास जिल्हा पोलीस दलामार्फत दिलेल्या सूचनांचं आपण पालन करायचं आहे कड्याच्या सोबत निकट आहेत वरती येताना येऊ द्या चला तसं नका टाकू येतो हो ना एकमेकात गुंतू नका लक्षात घ्या एकमेकात गुंतू नका खूप छान आपलं अभिनंदन जागेवर अभिनंदन चला वरती घ्या वरती घ्या शिवगाव चला वाजंत्री जोरात जय हिंद सर कारगडवाडी तुमची कावड पट कावडीवरती घ्यायचे पाठीमागा आपल्या पाठीमागा तुला कावड्या लक्षात घ्या चला बरोबर बजरो काय झाली काय होते घ्या ना बसून लवकर चला आली बघा आली चला बटपट सर्व सावड पालकांना विनंती आहे वरती आल्यानंतर कुणी फटाके वाजवायचे नाही वरती आल्यानंतर कुणी फटाक्याची अतिरिक्त करायचे नाही आपल्याला सूचना आहे त्याचे पालन करा हर हर महादेवाच्या गजरात आलेले या सर्व कावडधारक कावड पालक सर्व शिवभक्तांचं सातारा जिल्हा पोलीस दल तेवढे विभाग तेवढे पोलीस स्टेशन यांच्या वतीनं सर स्वागत या ठिकाणी शाहिरी आणि शाहिरी या शाहिरीकर आपलं स्वागत आहे शाहिरीकर या ठिकाणी पहिली मानाची कावड शाहिरीची कावड या तेवढीपासून आली आहे आपलं सर्वांचं स्वागत हर हर बघा अतिशय रोमांचक असा हा नयनरम्य सोहळा या ठिकाणी आपण पाहतोय आपल्या मोबाईलमध्ये हा सोहळा टिपण्याचा आपल्याला सोहळा आवडत नाही पण तो मोह आपण हे करत असताना शूटिंग करत असताना आपण कुठे उभा आहे आपल्या सुरक्षेची काळजी घ्या
प्रथम मानाची कावड कार्यशील संस्थान दाहरी. गारगडवाडी तुमचं काय अडकलं? किती वेळ झालाय वाटताय? किती टप्प्यावरती काय असतं त्याचं? गारगडवरती मागवत लोक पाठीमाग 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 मला पाठीमाग गारगडवाडी त्याला घ्या. हात काढत तर
पहिल्या टप्प्यावर वडावडी चालली, त्याचा किती शिवरीची कावड अजून खालीच आहे मला वाटते, खालीच आहे. आता मला वाटतं की 4 वाजता चढायला चालू करेल. आता चढायला चालू होईल ना. बरोबर. मग हा का यायला पाहिजे तुम्ही. यायला पाहिजे. तुमच्या गावची कावड आहे, मानाची कावड आहे. आमचं काय जावा, आम्ही पाहू नाही.